एका गावात चंदू नावाचा एक गरीब मुलगा राहत होता। तो खूप हुशार आणि चाणाक्ष होता। एका वर्षी गावात दुष्काळ पडला। लोकांकडे खायला अन्न नव्हते आणि प्यायला पाणीही मिळणे कठीण झाले होते। चंदू आणि त्याचे कुटुंब खूप अडचणीत सापडले होते। गावाच्या बाहेर एक श्रीमंत माणूस राहत होता। त्याच्याकडे धान्याचे मोठे गोदाम होते, पण तो कोणालाही मदत करत नव्हता। चंदूला हे पाहून खूप वाईट वाटले। त्याने ठरवले की काहीतरी युक्ती करून या श्रीमंताकडून धान्य मिळवायचे। एके दिवशी चंदू त्या श्रीमंताच्या घरी गेला। त्याने श्रीमंताला नमस्कार केला आणि म्हणाला, शेठजी, मी एक गरीब मुलगा आहे। माझ्या कुटुंबाला खायला अन्न नाही। तुम्ही मला थोडे धान्य देऊ शकाल का? श्रीमंत माणूस कंजूस होता। त्याने चंदूला नकार दिला आणि त्याला हाकलून देण्याचा प्रयत्न केला। पण चंदू हार मानणारा नव्हता। तो म्हणाला, शेठजी, जर तुम्ही मला थोडे धान्य दिले तर मी तुम्हाला एक जादू दाखवीन। श्रीमंताला जादू बघायला आवडत होती। तो हसला आणि म्हणाला, ठीक आहे, जर तुझी जादू खरी ठरली तर मी तुला नक्कीच धान्य देईन। काय आहे तुझी जादू? चंदू म्हणाला, माझ्याकडे एक असा मंत्र आहे ज्यामुळे जमिनीतील लपलेले धन दिसते। श्रीमंत माणूस उत्सुक झाला। त्याने चंदूला विचारले, खरंच? कोठे आहे ते धन? चंदू म्हणाला, तुम्ही तुमच्या धान्याच्या कोठारात चला। तिथे जमिनीखाली खूप धन लपलेले आहे। श्रीमंत माणूस चंदूच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याला धान्याच्या कोठारात घेऊन गेला। चंदूने तिथे काहीतरी मंत्र म्हणण्याचा नाटक केले आणि जमिनीकडे हात दाखवला। श्रीमंत माणूस लोभाने जमिनीकडे बघू लागला। त्याला वाटले की आता त्याला खूप सारे सोने सापडेल। त्याचे लक्ष दुसरीकडे वळलेले पाहून चंदूने पटापट धान्याच्या काही पोती उचलली आणि ती घेऊन तो तिथून पळाला। श्रीमंत माणूस जेव्हा भानावर आला तेव्हा त्याला समजले की चंदूने त्याला मूर्ख बनवले आहे। पण आता काहीच उपयोग नव्हता। चंदू धान्याची पोती घेऊन आपल्या घरी पोहोचला आणि त्याने आपल्या कुटुंबाला आणि गावकऱ्यांना ते धान्य वाटले। चंदूच्या युक्तीमुळे गरीब लोकांना दुष्काळात मदत मिळाली। त्याची हुशारी आणि चातुर्य पाहून सगळे त्याचे कौतुक करू लागले। या गोष्टीवरून हे शिकायला मिळते की बुद्धी आणि युक्ती वापरल्यास मोठ्या अडचणींवरही मात करता येते।